तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या नाशिक रोड विभागाच्या वतीनं नाशिक रोड परिसरात लोकसंवाद चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं। याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या पुढाकारानं संपूर्ण शहरभर लोकसंवाद चर्चासत्र उपक्रम हा सुरू केला असून या अंतर्गत नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं नाशिक रोड विभागामध्ये वास्को चौक, जयराम हॉस्पिटल, संत फिलिप चर्च, भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आदी भागामध्ये पायी फिरून कार्यकर्त्यांनी नागरिकांशी लोकसंवाद चर्चा उपक्रमांतर्गत संवाद साधला। देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत असताना काँग्रेसनं केलेल्या कामाची जनतेला माहिती देत गेल्या 10 वर्षांमध्ये या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलेले अपयशी कार्य, वाढती महागाई, बेरोजगारी, कामगार आणि शेतकरी विरोधी निर्णय घेऊन भाजपनं राबवलेले अन्यायकारक धोरणं जनतेसमोर मांडून येणाऱ्या काळात मतदान करताना विचारपूर्वक मतदान करत देशहितासाठी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्याच उमेदवारांना मतदान करण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने लोकसंवाद चर्चासत्र आज आम्ही नाशिक रोड विभागामधनं नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून या नाशिक रोडमध्ये सुरू केलं आणि ह्या चर्चासत्रांमधनं आम्ही प्रत्येक नागरिकांकडे, व्यापाऱ्यांकडे, हातगाडी चालकांकडे, रिक्षा चालकांकडे जाऊन त्यांना काँग्रेस पक्षाच्या ज्या योजना होत्या काँग्रेस पक्ष सरकारमध्ये असताना त्या योजना समजून सांगतोय आणि आता गेल्या 10 वर्षांपासून ही हुकुमशाही मोदी सरकार क्या पद्धतीने काय काम करतंय त्याची माहिती आम्ही लोकांकडून घेतोय। तर आम्ही अनेक व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी, मतदारांशी चर्चा केली। आम्हाला त्याच्यातनं असं जाणवतंय की लोकांना परिवर्तन हवंय आणि काँग्रेस पक्षाने ज्या योजना आणल्या त्याच योजनांचे नावं बदलून मोदी सरकारने त्यांच्यावर त्या लादल्या आणि महागाई भरमसाठ केली। बेरोजगारांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे। वाढत्या बेरोजगारीला जर जबाबदार असेल तर फक्त मोदी सरकार आहे। GST CSTच्या नावाखाली सर्वसामान्य हातगाडी चालकाच्या, रिक्षा चालकाच्या खिशात हात घालण्याचं काम या मोदी सरकारने केलं आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्राधान्य देणं म्हणजे जर कधी एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल त्याच्यावर आरोप करायचे आणि दुसऱ्या दिवशी 24 तासात त्याचा BJPमध्ये प्रवेश करायचा, त्याला स्वच्छ करायचा, हा भ्रष्टाचारी नाही, हा साधू महात्मा होता। हे धोरण जे भारत देशामध्ये मोदी सरकारने राबवलेले आहे हे या देशाला, जगामध्ये आपल्या भारत देशाची प्रतिमा घाण करण्याचं काम हे सरकार करत आहे। आणि जो सर्वसामान्य नागरिक आहे का जो त्रासलेला आहे, ज्याला 400 रुपयाला सिलेंडर मिळत होतं त्याला आज 1000 रुपयाला मिळतंय। आम्ही लोकांना तेच पटवून सांगतोय, जर 2024ला मोदी सरकार परत आलं तर या सिलेंडरचे भाव आपल्याला 2000 रुपये होणार आहे। लोकांना त्या गोष्टी पटतात, ते लोकांकडून चांगला प्रतिसाद आम्हाला काँग्रेस सेवा दलाला या ठिकाणी नाशिक रोडमधनं मिळाले आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांना परिवर्तनाचं आहे आणि काँग्रेस परत आणण्याचं लोकांनी सांगितलेलं आहे स्वतः। या लोकसंवाद चर्चासत्रात नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर, नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे, माजी नगरसेवक पोपटराव हागवणे, उमेश चव्हाण, अनिल बोहोत, ज्ञानेश्वर चव्हाण, लहू जाधव, नंदकिशोर सूर्यवंशी, राजाभाऊ अवताडे, राजू बनसोडे, दीपक शिरसाट, जावेद पठाण, शाहिद शेख, संतोष हिवाळे, शाहिद अली, अंकुश थोरात, प्रवीण आव्हाड, संजय पवार, प्रकाश चंदनसे, निशिकांत कदम, सुहास गांगुर्डे, अकबर खान आणि नंदकुमार गांगुर्डे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज। जबाबदारी न्याय हक्काची।